जोरात. रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन रिअल मध्ये लॉ ऑफ रिफ्लेक्शन आम्हाला व्हेरीफाय करायचंय. काय करायचंय? लॉ ऑफ रिफ्लेक्शन क्रॉस चेक करायचंय आम्हाला. रिफ्लेक्शन आणि पुढे म्हटलं कशावरती? ऑन दी बेसिस ऑफ कुठली? तर वेव्ह थिअरी ना रे बाळांनो. वेव्ह थिअरी. वेव्ह थिअरीचा यूज करायचा आहे मला. म्हणजे थोडक्यात काय रे बाळांनो, तर आम्ही क्रॉस चेक करणार आहोत. काय क्रॉस चेक करणार आहोत? तर वेव्ह थिअरी म्हणजेच लाईट कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे? वेव्हच्या. ही थिअरी लॉ ऑफ रिफ्लेक्शन प्रूव्ह करते का नाही आम्ही चेक करणार आहोत. मग रे ऑप्टिक्स मध्ये आम्हाला ऑलरेडी 10th ला झालेलं आहे. अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ते रेच्या मदतीने झालेलं असतं आपल्याला रिफ्लेक्ट. आपण आरशाच्या मदतीने एक्सपेरिमेंट केलेले असतात. मग अँगल आय आणि अँगल आर, अँगल आय इज इक्वल टू अँगल आर हे आम्हाला ऑलरेडी माहित असतं. पण आता याचा जो प्रूफ आहे तो आम्हाला कोण देणार आहे? वेव्ह थिअरी. मग नॉलेज पण कोणाचं वापरावं लागेल? सगळं वेव्ह थिअरीचंच. मग आता वेव्ह थिअरीचं नॉलेज वापरायचं म्हटल्यानंतर चला थोडस अगोदर फिजिक्स वापरूया. आणि एकदा का बऱ्यापैकी फिजिक्स झालं की पुन्हा आम्ही जॉमेट्रीला मोकळे झालो. तर रिफ्लेक्शन जर स्टडी करायचं असेल तर आरसा लागेल ना रे बाळांनो. काय लागतो आम्हाला? म्हणजे मिरर लागेल. तर सगळ्यात अगोदर आम्ही पहिलं काम करतो की मिरर ड्रॉ करायचं काम करतो. ठीक आहे. तर आता सगळ्यात अगोदर काम केलं छोटस मिरर. म्हणलं चला मग इथंच आपण याला म्हटलं इकडे. आता तुम्हाला सवय लागलेली आहे की हे मी क्रॉस लाईन्स म्हणजे कोटिंग दाखवत असेल ना रे, पॉलिश केलेलं. मग मी याला म्हटलं एक्स आणि याला मी म्हटलं वाय. म्हणल्याबरोबर इकडे लिहायला चालू केलं, कारण स्टेट बोर्डासाठी थोडस बोलावं लागेल ना काय असतं. मग तुम्ही लगेच काय लिहिता? एक्स वाय. याला तुम्ही म्हटलात रिफ्लेक्टिंग सरफेस म्हटलात. कसला सरफेस? रिफ्लेक्टिंग. किंवा तुम्ही लोक डायरेक्ट मिरर म्हटलात चालेल ना. मग आता या आरशावरती काय पडणार आहे? तर रेज पडणार आहे. पण आता इथं रे तर बोलायचं नाही कारण आम्ही वेव्ह मध्ये आहोत. तर मग काय म्हणावं लागेल? आता आम्हाला 10वीला सवय लागलेली आहे की रे 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 बोलायचं. पण आता आम्ही वेव्ह ऑप्टिक्स मध्ये म्हणजे याच्यावर काय पडणार? मग आता खूप लांबून वेव्ह आल्यानंतर त्या एकमेकांना पॅरलल दाखवायची सवय आहे हे आपल्याला माहितच आहे. मग इमॅजिन करा की ही एक वेव्ह आहे आणि खूप लांबून आली. याचा अर्थ तुम्हाला कळाला असेल ते एकमेकांना कसे दाखवावे लागतात? पॅरलल दाखवावे लागतात. बरोबर आहे की नाही? मग हे तुम्ही 10th ला असतात हे दोन रेज म्हणलं असतात. मी आता काय म्हटलं? त्या दोन वेव्हज आहेत म्हटलं. असंच बोलावं लागेल आता. मग इमॅजिन करा की हे दोन पॅरलल आहेत आणि मी जर याला परपेंडिक्युलर ड्रॉ केले. समजा मी याला म्हटलं पी, याला मी म्हटलं क्यू आणि याला म्हटलं मी ए आणि याला म्हटलं बी. तर तुम्ही मला सांगा रे बाळांनो, पी आणि क्यू हे दोन माझ्यासाठी कोण आहेत? तर रेज किंवा वेव्हज आहेत. आणि ए बी कोण असेल मला सांगा बरं? एक दोन असे मी दोन रेज दाखवले किंवा वेव्हज दाखवले आणि त्याला परपेंडिक्युलर ड्रॉ केले. वेव्ह फ्रंट. कसली वेव्ह फ्रंट? प्लेन वेव्ह फ्रंट शिकवली नव्हती. ह्याला जो तुम्ही वेळ लावत असाल. वेव्ह फ्रंटचे टाइप्स किती सांगितले? कुठले? स्पेरिकल, सिलेंड्रिकल आणि प्लेन. आणि कुठल्याही केसमध्ये वेव्ह फ्रंट ऑलवेज त्या रूटला त्या ट्रॅकला म्हणजेच आपल्या जुन्या भाषेत रेला परपेंडिक्युलर असतं. शिकवलंय ना तुम्हाला. मग काल मी असंही शिकवलं होतं की समजा बाळांनो इथं सोर्स आहे आणि या रस्त्याने वेव्ह चाललेली आहे आणि त्याला जर मी टँजंट ड्रॉ केले तर ती नॉर्मलच ना. हे सगळं शिकवलेलं असताना जर आता तुम्ही उत्तर नाही दिली तर मग परत तेच रिपीट करण्यामध्ये वेळ घालावा लागतो. मग तुम्ही जर एवढं जॉमेट्रीचं साधं सोपं उत्तर नाही दिलं तर अवघड होतं. मग ए बी माझ्यासाठी कोण असेल? वेव्ह फ्रंट. पण कसली? तर मी मुद्दाम पुढे लिहितो प्लेन. बरोबर आहे का? मग आता मी म्हटलं त्याच्याच पुढे म्हटलं A1 B1. तर ए बी जर वेव्ह फ्रंट असेल तर A1 B1 सुद्धा कोण आहे? वेव्ह फ्रंट आहे. एबी ची जेवढी लेंथ आहे तेवढीच कोणाची असेल? कारण ह्या दोन पॅरलल असल्यामुळे आम्हाला परत जॉमेट्री माहित आहे की जर माझ्याकडे
हे दोन पॅरलल रेज असतील आणि याच्यामधलं इथे डिस्टन्स 5 सेंटीमीटर असेल तर कुठं जरी गेला तर ते किती असतं? 5च असतं. एवढं म्हणजे मी अगोदर सांगितलं 80% आज काय आहे? जॉमेट्रीच आहे. जो भूमिती फक्त बघत राहायची, ते पण किती 8वी किंवा 9वी लेवलची. त्याच्यापेक्षा तर खूप काही कॉम्प्लिकेशन अवघड असं बिलकुल नाही. मग तुम्ही इथपर्यंत आलात आता. मग तुम्हाला जर हे समजलं असेल या ठिकाणी, तर आता तुम्हाला चांगलंच माहित आहे की बेसिकली आपल्याला काय करायचं असतं. तर ज्या ठिकाणी वेव्हज पोहोचतात किंवा रेज पोहोचतात सरफेसवरती, तिथून आम्ही जनरली काय करत असतो तर नॉर्मल ड्रॉ करत असतो. आम्ही ड्रॉ काय करतो? नॉर्मल. किंवा इथं ह्या कलर मध्ये दाखवतो 2 मिनिटासाठी. मग इथं ही पहिली नॉर्मल दाखवली, मी याला म्हटलं N1 म्हटलं, तर इथं मला दुसरी नॉर्मल दाखवावं लागेल, मी खाली लिहिलंय त्याला N. चालतंय का? मग आता 2 नॉर्मल लिहिलं. मग आता तुम्हा सगळ्यांना माहित आहे एकदम चांगल्या पद्धतीने की इन्सिडेंट वेव्ह आहे आणि ही नॉर्मल आहे, म्हणजे हा कसला अँगल असेल? अँगल ऑफ इन्सिडन्स I असेल. बरोबर आहे की नाही? मग आता एकदम व्यवस्थितपणे समजून काय घ्यायचं नेमकं आपल्याला. पुन्हा वाटलं तर याच्यातलीच एक डायग्राम जर गरज पडली, इथं जर खूप कॉम्प्लिकेशन तयार झाले तर सेपरेट डायग्राम आपण ड्रॉ करूया. आता इकडे बघा आता की मलाही सांगा, ह्या इन्फिनिटी वरून जरी आले असेल तर याचा अर्थ काय झाला? P जेव्हा A ला पोहोचते तेव्हा Q कुठं पोहोचलेली आहे? P जेव्हा A1 ला पोहोचली तेव्हा Q कुठं पोहोचली? B1 ला. असा अर्थ झाला. मग आता मी याला काय नाव दिलं? PQ. याला नाव दिलं P1 आणि Q1 नाव दिलं. या पॉइंटला बरं का, ही नॉर्मल आहे बरं का. ही N2 म्हणजे ही नॉर्मल आणि Q1 म्हणजे हा पॉइंट. चालते ना? आता माझा क्वेश्चन हा आहे की या 2 वेव्हज तुम्ही बघताय मिरर वरती ऑब्लिकली पडतात. ऑब्लिकली याचा अर्थ परपेंडिक्युलर सोडून कुठला अँगल. मग आता इकडे नीट बघा, कारण परपेंडिक्युलर पडल्या तर त्याच रस्त्याने माघारी जात असतात, म्हणून ते घ्यायचं नसतं. इव्हन इंटरफरन्स मध्ये पण परपेंडिक्युलर घेत नसतो आणि रिफ्लेक्शन मध्ये परपेंडिक्युलर सोडून काही घ्यायचं असतं. मग आता मजा बघा, मी असं म्हणतो तुम्हाला की तुम्ही डायग्राम बघून मला सांगा, P लवकर आरशावर पोहोचेल का Q लवकर आरशावर पोहोचणार आहे? मला सांगा बरं. अरे दोन्ही एकाच वेळी पोहोचतील का? P लवकर पोहोचणार का Q लवकर पोहोचणार? हा, डायग्राम बघून काय कळतं? P लवकर पोहोचणार. बरोबर आहे ना? इन्सिडेंट कशा झालं कळतं ना? मग इमॅजिन करा बाळांनो, P आरशावर पोहोचली P1 या ठिकाणी. बरोबर आहे ना? मग इमॅजिन करा P ला P1 जाण्यासाठी समजा 2 सेकंद एवढा वेळ लागला. मग 2 सेकंदात P1 एवढे डिस्टन्स कव्हर केलं. तर तुम्ही मला सांगा, मी याला नंतर नाव दुसरं देतो, Q1 इथंच कुठेतरी येणार ना? बरोबर आहे की नाही? मग इमॅजिन करा की ज्या वेळेस P1 ला पोहोचला तेवढ्याच वेळात Q कुठं पोहोचला? इथं Q1 ला पोहोचला. चालेल का रे बाळांनो? मग आता तुम्ही मला सांगा, मी याला असं ड्रॉ केलं तर इथं परपेंडिक्युलर असेल आणि इथं परपेंडिक्युलर असेल ना? मग तुम्ही परत मला सांगा, मग AB असो किंवा A1 B1 असो किंवा P1 Q1 असो, या सगळ्यांना तुम्ही काय म्हणणार रे? वेव्ह फ्रंट. कळालं आहे का नाही मला सांगा. वेव्ह फ्रंट याचा अर्थ काय होतो तर असे पॉइंट ज्या ठिकाणी वेव्ह एकाच वेळी तर पोहोचली किंवा ते पॉइंट सेम व्हायब्रेशन मध्ये असतात. मग तुम्ही मला सांगा, P जेव्हा P1 ला पोहोचला त्याच टायमिंग मध्ये Q कुठं पोहोचलेला आहे? मग सेम डिस्टन्स कव्हर करून आले सेम मीडियम मध्ये, म्हणजे व्हायब्रेशनची कंडिशन किंवा स्टेट ऑफ व्हायब्रेशन सेम आहे. मग हे 2 पॉइंट आम्ही जोडले आणि याला म्हटलं वेव्ह फ्रंट. मग वेव्ह फ्रंटची लेंथ कुठेतरी बदलत असते का? नाही. जर मीडियम सेम असेल तर बदलत नाही. मग आता प्रश्न हा आहे, नीट बघा आता, या इन्स्टंटला असं इमॅजिन करा, या क्षणाला P कुठं पोहोचलेले आहे? P1 ला. आणि Q कुठं पोहोचले? Q1 ला. बरोबर आहे की नाही? मग या क्षणाला आता इमॅजिन करा, Q1 पासून इथं Q2 ला यायला, Q1 पासून Q2 ला यायला समजा 1 सेकंद लागतो. किती सेकंद लागतो? म्हणजेच Q1 येणार Q2 ला, तोपर्यंत P हा जो रे आहे P1 तो तिथंच बसेल का तो पण पुढे मागून जाईल? त्याचं रिफ्लेक्शन होईल. मग इमॅजिन करा Q1 आता या क्षणाला P1 आणि Q1 एकाच ठिकाणी आहेत ना, पण Q1 आणखी पोहोचलाच नाही म्हणून Q1 काय होणार? सरळ सरळ जाणार. पण त्याच इन्स्टंटला P1 बाळांनो रिफ्लेक्ट होऊन निघून जाईल. इमॅजिन करा की याचं झालं रिफ्लेक्शन आणि हा समजा इकडे आला. थांबा मी कलर थोडासा बदलतो.
आणि मग P1 पोहोचला, समजा इथं P2 ला पोहोचला. कुठं पोहोचला? P2 ला. कुठं पोहोचला म्हणलं? P2 ला. आता मग परत माझा क्वेश्चन हा आहे, बघा आता Q1 कुठं पोहोचला? Q2 ला. तेवढ्याच वेळात P1 कुठं पोहोचला? मग मला सांगा, सेम टायमिंग मध्ये डिस्टन्स सेमच कव्हर झाला असेल, म्हणजेच ते दोन पॉइंट आहेत Q2 आणि P2 हे सुद्धा सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन मध्ये असतील. बरोबर आहे का नाही? म्हणजेच बाळांनो, मी जर याला असं ड्रॉ केलं तर तुमच्या लक्षात आलं असेल P2 आणि Q2 सुद्धा काय आहे? वेव्ह फ्रंटच आहे. बरोबर आहे का नाही? मग याच्यामध्ये P1 आणि Q1 याला इन्सिडेंट वेव्ह फ्रंट म्हणतात का? कारण ह्या ज्या वेव्हजने बनलेल्या त्या दोन्ही वेव्हज इन्सिडेंट होत आहेत ना. तर P2 आणि Q2 याला रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट म्हणतात, कारण इथून याचं रिफ्लेक्शन चालू होणार नाही बाळांनो, आणि ह्याचं तर ऑलरेडी झालेलं आहे. बरोबर आहे की नाही? समजा इमॅजिन करा P2 पासून P3 परत पुढच्या एका सेकंदात गेला, तर हा Q3 पण इकडे कुठेतरी एका सेकंदात जाईल. समजतं का मी काय बोलतो ते? पण पुढचं आपल्याला नकोच आहे, आपलं एवढं P2 आणि Q2 पर्यंत बस झालं. आता परत शांत डोक्याने बघा मी काय सांगतो ते. या डायग्राम मध्ये काही जरी नाही ना कळालं की सर हे कसं घेतलं, कुठून आलं ते, काय बेसिक आहे त्याचं, असं कुठं जरी थोडंफार वाटलं तर तिथं मला परत विचारायचं. मी त्यासाठी पुन्हा थांबतोय, बघा एकदा त्याच्याकडे. एक एवढा छोटासा पॉइंट जरी नाही ना कळला, थांबवा त्या शिक्षकाला, वेळ कधीच गेलेली नसते. आणि प्रत्येक एक्झाम मध्ये आपला अट्टास, आपला एफर्ट्स एक मार्कांसाठीच असतो. प्रत्येक एक मार्क कितीतरी लेकरांना मागे किंवा पुढे टाकत असतो. काय कळलं नाही असं काय आहे का? सगळ्यात अगोदर XY हा आरसा आहे ना, XY आरसा आहे ना, त्या आरशावरती दोन वेव्ह पोचतायत. तुमच्या जुन्या भाषेमध्ये दोन रेज होते ना, ते दोन्हीच्या दोन्ही वेव्ह एकमेकांना पॅरलल आहेत. म्हणून ए आणि बी ला आम्ही वेव्ह फ्रंट म्हटलं, पण कसली झाली आता ती? प्लेन झाली, पॅरलल असल्यामुळे. मग AB आहे, A1 B1 आहे, सिमिलरली P1 आणि Q1 पण आहे. का? तर जेवढ्या टायमिंग मध्ये P1 ला पोहोचला तेवढ्याच टायमिंग मध्ये Q1 ला पोहोचला. जर ही लेंथ सेम तर ही लेंथ सेम. तुम्हाला माहित आहे सेम मीडियम मध्ये वेव्ह लेंथ सारखी, म्हणजे याची जी व्हायब्रेशन, इथला जो पॉइंट जसा व्हायब्रेट होतो तसाच इथला पण व्हायब्रेट होतो. मग आता P पोहोचली आरशावर, Q पोहोचली का? मग समजा आम्ही असं म्हटलं Q1 Q2 ला पोहोचायला 1 सेकंद लागतो, किंवा Q1 आणि Q2 हे जर डिस्टन्स D असेल तर एवढं डिस्टन्स कव्हर करेपर्यंत हा पण शांत बसत नाही, हा पण इकडे आला असेल ना. मग हा एका सेकंदात इथं पोहोचतो, तर 100% हा सुद्धा एका सेकंदात पोहोचेल. मग दोघांनी सेम टायमिंग मध्ये सेम मीडियम मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स पण सेमच असेल. म्हणजे पुन्हा Q2 आणि P2 हे सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन मध्ये असतील, आणि पुन्हा त्यांची परत काय तयार होईल? वेव्ह फ्रंट. पण हे इन्सिडेंट आहे आणि हे रिफ्लेक्टेड आहे, म्हणून याला P1 Q1 ला इन्सिडेंट वेव्ह फ्रंट म्हटलं, तर P2 Q2 ला रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट म्हटलं. इथपर्यंत आम्ही पोहोचलो. मग आता मुद्दा असा आहे बाळांनो, की जर तुम्हाला हे इथपर्यंत कळालं असेल, हे जर इथपर्यंत कळालं असेल, तर एकदम शांत डोक्याने बघायचंय की आपल्याला काय प्रूव्ह करायचं. तर आपल्याला अँगल I इज इक्वल टू अँगल R प्रूव्ह करायचं, हे आपल्याला करायचं. मग जर मी हे करू शकलो तर विषयच मिटला. तर आता थोड्या वेळासाठी मला उलट करता येतं का? मी जरा बघतो. हीच डायग्राम आपण काढली तर एवढीच, पण आज होईल मला त्याचा फायदा. हा ओके. हा तर आता इकडे बघा, दिसतंय आता बऱ्यापैकी. आता परत शांत डोक्याने नीट समजून घ्या बाळांनो. आता मी जेवढं सांगतोय तिथंच लक्ष द्या फक्त. आता मला एक सांगा, आता नीट बघा. आता तुमच्यासाठी हा अँगल ऑफ इन्सिडन्स I आहे ना रे बाळांनो. हा कोण आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स I आहे. तर मी जर म्हटलं की मग कुठून ड्रॉ करतो ते मात्र नीट बघा. हे एवढं सोडलं मी आता थोड्या वेळासाठी. आता मी कुठून ड्रॉ करते बघा. मी याला नाव दिलंय Q1 P1 आणि Q2. तर मी अँगल घेतला कुठला बघा, केवढा मोठा घेतोय तो.
अँगल मी घेतलाय बघा आता इथं अँगल, याच्यामध्ये अँगल Q1 P1 आणि Q2 याला सुद्धा मला I म्हणायचं आहे. म्हणजे अँगल I आहे का हे मला अगोदर तुम्हाला समजून सांगायचंय. मग अँगल I होत असेल तर मला सांगा. तर नीट बघा आता, मला एक सांगा रे बाळांनो, नीट बघा आता की A1 P1 आणि इथे सॉरी आता हे बघा आता मी याला काहीतरी टेम्पररी नाव दिलं, याच्याकडे म्हटलं, याला समजा आपण असं म्हटलं A1 आहे, हा A2 P1 आणि हा Q1. मग मला सांगा हे एवढं 90 डिग्री आहे ना, बरोबर आहे का? हे किती झालं? अरे बाबांनो, हे परपेंडिक्युलर नाही का? ही तर परपेंडिक्युलर, इथं परपेंडिक्युलर नाही का? मग हा तर म्हणणार रे, कसले रे तुम्ही, 8वीची जॉमेट्री करत बसतोय की रे आपण. मग हे परपेंडिक्युलर, हे कसं आहे आणि याच्यात नॉर्मल आहे ना. मग मला सांगा हे I आहे ना, पण हे टोटल किती आहे? किती आहे टोटल? 90. मग मला सांगा हे जर I असेल तर हे किती येईल बाबांनो? 90 मायनस, कळलं का रे बाबांनो? हे किती आहे टोटल? हे दिसतंय ना रे बाबांनो, ही वेव्ह फ्रंट आहे की नाही. मग या रेला वेव्ह फ्रंट, कुठल्याही रेला वेव्ह फ्रंट ऑलवेज कशी असते? हा, मग ही नॉर्मल आहे की नाही. मग एक्झॅक्टली मला हे विचारायचंय की तुम्ही इथं ही व्हाईट लाईन सॉरी आता मी याला रेड लाईन देतो, थांबा 2 मिनिटं. हे तुम्हाला परपेंडिक्युलर दिसतंय ना, हे परत एकदा बघा, हे परपेंडिक्युलर आहे, हे परपेंडिक्युलर कळतंय का? हा, म्हणजे या रेला ही वेव्ह फ्रंट कशी आहे, हा, आणि याच्यासाठी 5 मिनिटं घालवले आम्ही. मग आता मला सांगा याच्यामध्ये हा अँगल ऑफ इन्सिडेंट I आहे. मग जर हा I असेल तर 90 मध्ये I गेला तर राहिला काय? 90 मायनस, एक बाजू संपली. नीट बघा आता थोड्या वेळासाठी परत एकदा ब्ल्यू आहे का आमच्याकडे? नाही, ठीक आहे, आम्ही कलर परत बदलून घेतो एकदा. हा, मग आता परत इकडे ही नॉर्मल आहे ना रे बाळांनो, नॉर्मल आहे ना. मग मला सांगा हे किती असेल? P1 आणि हे 90 डिग्री दिसतंय का नाही. आणि त्याच्यात हा किती आहे वरचा, हा एवढा 90 मायनस I, म्हणजे हा राहिलेला किती असायला हवा? Iच ना, बरोबर आहे की नाही. आता तर कळलंय का? परत एकदा रिपीट करणार आहे, परत एकदा. इथं 2 राईट अँगल कसे होतात बघा. राईट अँगल अगोदर समजून घ्या. A2 हा पॉइंट, याला P1 म्हटलं ना तुम्ही, A2 P1 आणि Q1. हे 90 आहे का? 90 मध्ये I गेला तर राहिला काय? 90 मायनस, जर हा 30 असेल तर हा 60 होईल ना, आणि हा 50 असेल तर हा 40, असंच ना, कारण दोघांची बेरीज किती असते? हा, मग हा I तर 90 मायनस I तेवढं तर येतं ना. मग आता मला सांगा पुन्हा इकडे परत या N1 P1 NP आणि इकडे हा Q1 घेतला, म्हणजे तुमच्यासाठी हा परत किती झाला? 90 ना. त्याच्यातला ऑलरेडी एवढा गेला ना 90 मायनस I, म्हणजे शिल्लक राहिलेला हा किती असणार? समजलंय का? म्हणजे याचाच अर्थ Q1 P1 Q2 हा एवढा मोठा ट्रायंगल I दाखवला मी, चालतंय का? आता परत सिमिलर असंच होणार आहे. आता आम्हाला इथं एवढा जो आहे तो R दाखवणं गरजेचं आहे, पण त्यासाठी तुम्हाला परत तेवढी बेसिक कॉन्सेप्ट समजायला पाहिजे. परत या जागेवरती मला सांगा आता इकडे ही नॉर्मल आहे ना रे बाळांनो, हे नॉर्मल, आणि हा रिफ्लेक्टेड रे. मग याला कसला अँगल म्हणायचं रे? रिफ्लेक्टेड रे ने नॉर्मल सोबत केलेला अँगल कसला अँगल असतो? 11वीच्या मुलांना बोलायचं का? इतकं सुंदर सांगतील ते. मला कॅमेऱ्याचे पुढे असल्यामुळे बऱ्याच गोष्टी टाळ. हे नॉर्मल, हा आरसा, आणि हा इन्सिडेंट झालेला रे, तर याला कसला अँगल म्हणतात? अँगल ऑफ इन्सिडेंट. मग इथून रे इकडे गेला, आता हा अँगल कसला झाला? अँगल ऑफ, बरोबर आहे की नाही? 12वीला त्याची लाज ठेवा बरं का, 12वीचे इन्सिडेंट अँगल 100 वेळा कुठेही रिफ्लेक्शन झालेले ना, साऊंड वेव्ह असो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असो. 9वीला तुम्हाला, 9वीला आज बघा 9वीच्या क्लासवरतीच गेलो होतो,
9th स्टँडर्डला पहिला चॅप्टर, तिसरा चॅप्टर जो आहे तुम्हाला रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे. आता मी 9वीचं बुक आणतो. हे शिकलात ना तुम्ही. 10वीला रे ऑप्टिक्स हे शिकलात ना तुम्ही. आणि पुन्हा अजून ते सांगतो मी, बघ ठीक आहे बाबा, तुम्ही काहीच शिकला नाहीत, तुम्हाला काहीच येत नाही असं अजून केलं आपण, तर हा आरसा एवढं तर कळतो ना. मग हे आरशाला काय ड्रॉ केले आम्ही. मग हा एक रे आरशावरती पडतो तर त्याला कसला म्हणायचं, इन्सिडेंट रे म्हणायचं. मग याला मी नाव दिलं पी, याला म्हटलं क्यू आणि याला म्हटलं एन. तर हा अँगल असेल इन्सिडेंट अँगल ना. मग इथं रे पडल्यानंतर तो असा रिफ्लेक्ट होऊन जातो ना. मग ह्या रिफ्लेक्टेड रेने याच्यासोबत केलेला अँगल कसला असतो, अँगल ऑफ. याच्यामुळं खरंच शांत आहे बरं का. पूर्ण चुकून कुठलं लांबचं माणूस जर एखादं बघत असेल, काय विचार करेल, कोण आहेत म्हणून ह्या माणसाच्या समोर असले तिकडं. कोणाला शिकवते बरं हे. 12वीची एक्झाम जवळ आली आणि काय आय आणि आर शिकवायला कोण, कुठला बदल टीचर आहे असं. माझी तरी वाटच आहे. मग अँगल आय इज इक्वल टू अँगल आर, ही तर अजून केलं ना त्यावेळेस. मग आता याच्यामध्ये ही कोण आहे मला सांगा बरं, नॉर्मल. आणि हा कसला रे आहे, रिफ्लेक्टेड. मग हा अँगल कसला असेल, एवढा अँगल आर ना. हा मग आता आर कळतो का तुम्हाला, काय रे तुम्ही, अँगल आर. ठीक आहे ए बाबा, तुला पण काय. हा मग आता हा अँगल झाला तुमचा अँगल ऑफ रिफ्लेक्शन, बरोबर आहे की नाही. मग आता परत माझ्या बघा, मग जर हा जर अँगल ऑफ रिफ्लेक्शन असेल तर तुम्ही मला सांगा, ही वेव्ह फ्रंट आहे ना रे. ही वेव्ह फ्रंट म्हटल्यानंतर एवढा मोठा अँगल 90 डिग्री ना. 90 मध्ये हा आर गेला तर राहिलेला काय राहिला, 90 मायनस. पुन्हा हे एवढं 90 असेल ना, आणि त्याच्यातला 90 मायनस आर गेला तर एवढा राहिलेला, एवढा बरं का, या लाईन पासून इकडे राहिलेला हा काय होणार, आर होणार. मग इथं कळतं तर तिथं कळत असतं रे बाळांनो. बरं सुरुवातीलाच आपण काय म्हणलं होतं, 80% जॉमेट्री म्हणलं होतं की नाही तुम्हाला. मग आता याच्यामध्ये फक्त 20% फिजिक्स कुठं आलं, तर वेव्ह फ्रंट इथं येते. आणि वेव्ह फ्रंट ड्रॉ केल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे, रे आणि वेव्ह फ्रंट याच्यातला अँगल कितीचा असतो, 9. हे एवढं फक्त फिजिक्सने सांगितलं. बाकी सगळं काम कोणाचं आहे, जॉमेट्रीचं आहे. मग आता तुम्ही मला सांगा, या केसमध्ये हा आय आहे तर हा पण आय आहे, पण कुठून आय आहे, तर नीट लक्ष द्या, Q1 P1 आणि Q2 हे समजून घ्या बरं. गरज पडली तर डबल ड्रॉ करू आपण. आणि मग आता तुम्ही मला सांगा, या केसमध्ये आर कुठून आहे, तर इथून आहे ना रे, P2 Q2 आणि P1. समजतंय का. मग आता एवढं तुम्हाला कळालं असेल बाळांनो, तर आपण याला थोडस मूव्ह करूया, इकडे घेऊया आपण, इथं थोडस या ठिकाणी आणूया. आता इथं आल्यानंतर मात्र मी 2 ट्रायंगल ड्रॉ करणार आहे. आणि ते 2 ट्रायंगल ड्रॉ झाल्यानंतर तुम्ही थोड्या वेळासाठी त्याकडे शांत डोक्याने एकदा बघायचंय. मग पुढची कामं मी करणार आहे. मी म्हणणार आहे बघा, इन ट्रायंगल, मी ट्रायंगल कुठले घेत होते बघा, हा एक पॉइंट घेतला, याला Q1 नाव दिले ना, Q1 P1 Q2, Q1 P1 आणि Q. इन ट्रायंगल मी दुसरा घेणार आहे. आता हा Q2 आहे म्हणजे हा P2 आहे ना रे, हा P2 आहे ना इथला, P2 Q2 P2 Q2 आणि P1. ओके. आता तुमच्या स्क्रीनवरती 2 ट्रायंगल आहेत, ते दिसतात का तुम्हाला, ट्रायंगल समजतात ना. रेकॉर्डिंग, अरे बापरे, असं झालं, प्रॉब्लेम झाला की गेलं काय लेक्चर हे पण. बरं ठीक आहे, असं तुम्हाला समजणं गरजेचं आहे. नसेल एखादं लेक्चरचं गरज नाही. हा मग आता इकडे मला सांगा, जर असेल ओके तर करूया आपण. आता इथे मला सांगा, या पर्टिक्युलर केसमध्ये की तुम्हाला 2 ट्रायंगल दिसत आहेत का, त्याच्यापैकी मी ट्रायंगल दाखवतात इथं ड्रॉ करतो. इथं या बाजूला वरती इकडे ड्रॉ केला एक आणि इकडे एक ड्रॉ केलं. याला मी नाव दिलेलं आहे Q1, बघा तिथे दिसतंय का, इकडे नाव दिलेलं आहे याला P2. इथं थोड्या वेळासाठी याला नाव देतो P1 आणि या बाजूला इथं नाव दिलं याला Q2. असे 2 ट्रायंगल भेटतात, नक्की भेटतात. इथपर्यंत कळालं तुम्हाला.
मग या केसमध्ये तुम्ही बघायचं, आता इथं ड्रॉ जरी करताना प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही समजून घेता, कारण ही वेव्ह फ्रंट आहे ना, ह्या लाईन वरती ही वेव्ह फ्रंट आहे आणि ह्या लाईन वरती रिफ्लेक्टेड रे वरती ही वेव्ह फ्रंट आहे, म्हणजे हे किती असणार 90. पण मला 90 ची सुद्धा गरज नाही, तुमच्याकडे हे एवढं कळालं का सगळ्यांना? तर आता मला सांगा, याच्यामध्ये दोन्ही ट्रायंगल मध्ये लेंथ ऑफ P1 Q1 कॉमन आहे ना रे बाळा? लेंथ ऑफ P1 Q1 काय आहे? कॉमन आहे. तर बघा आता दोन्ही ट्रायंगल मध्ये तुम्ही काय सांगणार, इन अ ट्रायंगल अँड ट्रायंगल P2 Q1 P1 ह्या दोन ट्रायंगल मध्ये सगळ्यात अगोदर लेंथ ऑफ P1 Q2 ना रे, बरोबर ना? हा लेंथ ऑफ P1 Q2 ही कशी आहे? कॉमन आहे. दोन्ही मध्ये तेवढीच आहे ना, म्हणजे दोन्हीतली एक बाजू तर सारखी आहे का नाही? सारखी आहे. इथपर्यंत कळालं. खूप सारे टेस्ट आहेत रे. तुम्ही मी मग अशीच बोलताना म्हणलं बाबा बाको हे झालेलं असतं ना. मग इथं मी आता तुम्हाला एक्स दाखवू शकतो, मी इथं दोन साइड दाखवू शकतो आणि एक अँगल दाखवू शकतो का? कारण दोन्ही 90 आहेत ना. मग ही एक बाजू झाली, ही एक बाजू झाली मधला अँगल, तसंच ही एक बाजू मधला अँगल झालं, दोन्ही कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. आहेत माझ्याकडे ऑप्शन आहेत. हा मग इथपर्यंत कळालं, दोन्हीतली एक बाजू कशी आहे? कॉमन. आता मी जर म्हटलं तुम्हाला लेंथ ऑफ P1 Q1 इज इक्वल टू लेंथ ऑफ P2 Q2 असं मी बोललो आणि म्हटलं ही काय आहे? तर लेंथ ऑफ वेव्ह फ्रंटची लेंथ आहे ना रे. मग वेव्ह फ्रंट बदलत नाही, हे तर क्लिअर दिसतंय ना, वेव्ह फ्रंट बदलत नाही, हे पण क्लिअर कळालं तुम्हाला. मग आता मला सांगा, जर ही लेंथ सेम आणि ही लेंथ सेम दिसले ना तुम्हाला, आणि ही तर कशी आहे? कॉमन आहे. आता राहिला प्रश्न Q1 Q2 आणि P1 P2 ह्याच्याबद्दल बोलायचंय. तर साधी सोपी गोष्ट आहे, तुम्ही मला सांगा बरं Q1 Q2 काय आहे? तर तुम्हाला माहित आहे, मी मगाशी सांगितलं होतं, ज्या वेळेस रे P1 ला पोहोचला तेव्हा इथं कुठं पोहोचलाय? Q1 ला, बरोबर आहे ना? मग Q1 Q2 म्हणजेच काय? तर मी तुम्हाला सांगितलं की Q1 Q2 ला पोहोचण्यासाठी जर समजा 1 सेकंद लागला, तर त्याच एका सेकंदामध्ये हा इकडे पोहोचला होता ना. मग सेम मीडियम मध्ये सेम टायमिंग मध्ये जर असेल, सेम मीडियम आहे आणि सेम टायमिंग मध्ये आहे, तर दोन्ही वेव्हजने कव्हर केलेलं डिस्टन्स सेमच असेल ना. अरे बरोबर आहे की नाही? तुम्ही इथं असं म्हणू शकता ना. परत एकदा रिपीट करतो, मी माझं बोलणं नीट बघा, आता एकदम व्यवस्थितपणे समजून घ्या. हे या दोन गोष्टीवरती तर तुम्हाला डाऊट आहे का बघा? हे थांब ना बाबा, एक कॉमन आणि दुसरी लेंथ ऑफ वेव्ह फ्रंट, इथपर्यंत डाऊट आहे का? आता राहिली तिसरीच दाखवायची. मग आपलं काय ठरलंय, जेव्हा हा P1 ला पोहोचला तेव्हा हा त्याची वाट बघत बसणार आहे का? नाही, तो आणखी आरशावर पोहोचला नाही, तो पडतो आणि रिफ्लेक्ट व्हायला लागतो. मग मी हा प्रश्न केला तुम्हाला की Q1 चा रे Q2 ला पोहोचायला समजा 2 सेकंद लागले, तर 2 सेकंद हा गप बसणार आहे का? 2 सेकंदात रिफ्लेक्ट होऊन कुठं तर जाणार, असं झालं. याला पोहोचायला समजा 10 सेकंद लागतील, तर 10 सेकंदात तो रिफ्लेक्शन झाला असेल. म्हणजे याचा अर्थ Q1 Q2 ला पोहोचण्यासाठी जेवढं डिस्टन्स कव्हर करतो तेवढंच डिस्टन्स P1 ने P2 पर्यंत कव्हर केलेलं असतं, तरच वेव्ह फ्रंट भेटलेले असते. म्हणजेच तुम्ही असं म्हणू शकता, लेंथ ऑफ Q1 Q2 इज इक्वल टू लेंथ ऑफ Q1 Q2 इज इक्वल टू लेंथ ऑफ P1 P2. आणि याला तुम्ही काय म्हणू शकता? लेंथ कव्हर्ड बाय waves in same time in same medium. बरोबर आहे का? एक वेव्ह लाईट, मला सांगा, लाईट एअर मध्ये जर एका सेकंदात एक रे एका सेकंदात जर 100 मीटर गेला, तर दुसरा पण एका सेकंदात किती जातो? मग मला सांगा, आता या केसमध्ये ह्या दोन ट्रायंगलच्या तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला तिन्ही साईड कशा मिळाल्या? बरोबर आहे की नाही? मग मला सांगा तुम्ही फ्रॉम 1 2 and 3 तुमच्या काय लक्षात आलं रे? फ्रॉम 1 2 and 3 ट्रायंगल कुठला? Q1 P1 आणि Q2 and ट्रायंगल P2 Q1 P1 आर कॉन्ग्रुएंट ना रे बाळांनो? हे दोन ट्रायंगल कसे आहेत? आणि जेव्हा कॉन्ग्रुएंट येतात तेव्हा त्यांचे अँगल एक्झॅक्टली इक्वल असतात, एवढं माहित आहे ना आम्हाला.
मग आता इथपर्यंत आमची गाडी आली असेल तर परत मी इथं तेच दोन ट्रायंगल दाखवतो, नीट बघा. हा P1 आणि हा नाव देतो बरं का, इकडे बघा P1 इथं नाव देतो असं P1, तर हा काय झाला Q2. मग इकडे आम्ही घेतला Q1 तर इकडे घेतला Q2. मग मला सांगा सिमिलरली हे असं असेल ना. मग तुम्ही मला सांगा हा 90 आहे तर हा सुद्धा किती झाला. मग आता तुम्ही मला सांगा ही 90 ची छोटी बाजू ना, मग छोट्या बाजूचा अँगल कसा असतो, छोटाच, बरोबर आहे की नाही. आणि मोठ्या बाजूचा अँगल, मग आता तुम्ही मला सांगा ही कसली बाजू आहे, ही याची मोठी बाजू साईड घेतली ना, बरोबर आहे की नाही, तर ह्याची पण मोठीच येणार ना. मग ह्या मोठ्या बाजूच्या अपोजिटचा अँगल हा मोठा येईल ना, आणि या मोठ्या बाजूच्या अपोजिटचा अँगल हा मोठा येईल, बरोबर आहे की नाही. मग जर हा अल्फा असेल तर हा सुद्धा अल्फाच येणार, हा बीटा असेल तर हा सुद्धा. पण आम्ही यालाच नीट बघा, आता याला नाव काय दिलेलं आहे Q1, याला काय दिलं P2 ना रे. मग हा जो अँगल आहे नीट बघा, आता Q1 P1 आणि Q2 याला आम्ही आय म्हणलेला आहे ना, आणि याला काय म्हणलेलं आहे आर. मग हे दोन्ही इक्वल येणार का नाही, तर त्यालाच तुम्ही म्हटलेलं असतं करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, असंच बोललेलं असतं ना तुम्ही, बरोबर आहे की नाही. मग मला सांगा या केसमध्ये तुम्ही असं म्हणू शकता therefore corresponding angles are equal. पण त्यासाठी परत तुम्हाला तीच डायग्राम बघायची, नीट बघून घ्या रे बाळांनो. मी हा इकडे घेतला, हा इकडे घेतला आणि हे असं दाखवलं, नीट बघा का, आणि याला हे मी असं दाखवलं, समजून घ्या. हा 90 डिग्री तर हा, कारण या मोठ्या साईडच्या अपोजिटची घेतली, चालेल ना. आता मला सांगा जर मी ही छोटी साईड घेतली तर हा छोटा अँगल होणार, आणि ही छोटी साईड घेतली तर हा छोटा. पण मी राहिलेली 2 नंबरची आहे, थोडक्यात काय तर तुम्हाला हा जर 90 डिग्री असेल तर तुम्ही याला बेस म्हणू शकता, याला तुम्ही हाईट म्हणू शकता, आणि हा कोण असेल हायपोटेनस असेल. मग एक्झॅक्टली हा तुमचा कोण असेल बेस, आणि ही इकडून येणारी कोण असेल हाईट असेल. मग आता मला सांगा या हाईटच्या अपोजिट अँगल तुम्ही आय बोललात ना, मग इकडे पण हाईटच्या अपोजिटच तुम्हाला काय म्हणावं लागेल. आणि मला असं वाटतं परत तुम्ही जर इथं आलात तर तुमच्या 2च मिनिटात लक्षात येईल. बघा आता नीट समजून घ्या, जर ह्या बेस आहे तर ही कोण आहे हाईट आहे, आणि हा बेस आहे तर ही कोण आहे हाईट आहे. मग याच्या अपोजिटचा अँगल हा इथून एवढा तुम्ही घेतला, याला नाव दिलंय आर, बघा. आणि या हाईटच्या अपोजिटचा हा इथून एवढा अँगल घेतला, याला तुम्ही म्हटलं आय. मग आय आणि आर इक्वल आहेत की नाही. मग आपल्याला काय शो करायचं होतं, तर आपल्याला दाखवायचं होतं therefore अँगल आय इज इक्वल टू अँगल आर, बरोबर आहे की नाही. बरं हे पण मला डुप्लिकेट नको, मला हे सांगायचंय परत तिथली नावं काय आहेत बघा. इथं मला वाटतं मी P1 Q1 आणि इथं दिलंय Q2 आणि P2 असंच दिलं ना, नीट बघा का. माझा साधा प्रश्न आहे, these two triangles are congruent, their corresponding side आणि अँगल सुद्धा इक्वल. therefore अँगल Q1 90 कडून आलो मी, Q1 कॉमन कडे आलो P1 आणि पुन्हा गेलो इकडं Q2 इज इक्वल टू सिमिलर तिकडं सुद्धा मला कुणाकडे जावं लागणार 90 कडे, म्हणजे P2 पुन्हा कुठे यावं लागणार याच्याकडं Q2 आणि पुन्हा इकडे यावं लागणार P1, इक्वलच असायला पाहिजे. पण हा अँगल कोण बोललोय अँगल आय, आणि तो कोण झाला अँगल, हेन्स प्रूव्ड, बरोबर आहे की नाही.